एखादा व्यवसाय सुरू केला की तो व्यवसाय सुरू झाल्यानंतर तो व्यवसाय फसतो हं. आणि मग सगळे तुम्हाला दोष देतात की आज तुम्ही एक उत्तम उद्योजक नाही होऊ शकलात, तुमच्याकडनं एक उत्तम व्यवसाय नाही सुरू होत. तर हा व्यवसाय फसण्याची कारणं काय आणि त्याच्यासाठी कुठली खबरदारी घेतली पाहिजे? व्यवसाय फसण्यासाठी कुठलंही कारण असू शकतं. आपण स्वतः केलेलं दुर्लक्ष पासून एखादी अनकंट्रोलेबल सिच्युएशन मार्केटमध्ये घडणं आणि लोकं सल्ले देणारी असतात. आपण निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतोच. बरोबर. ऐकून घ्यावं, त्याच्यातनं आपल्याला आत्मपरीक्षण करता येतं. खरंच कुठे चुकलंय. काही लोकं फक्त टोमणे मारण्यासाठी असतात, काही खरंच आपल्याला सल्ला देत असतात. मी मगाशी म्हणलं तसं आपल्याला लोकांकडनं खूप सारं शिकता येतं. कोणी जर सांगत असेल, की ह्याच्यामुळे तुझं चुकलं, तर ऐकून घ्यावं, विचार करावा. पण प्रत्येक वेळेला समोरच्याने हे सांगितलं म्हणजे माझं चूकच आहे, असाही ग्रह करून घेण्यात अर्थ नाही. बरोबर. मी म्हणलं तसं तारतम्य हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि चुकू शकतो, सगळेच जण चुकतात. तर मग एक पाऊल मागे येण्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही बरोबर. आणि परत अ, विचार करून सावधगिरी घेऊन पुन्हा याच्यातली उडी मारावी. कुठल्याही व्यवसायामध्ये पहिली 3 ते 5 वर्ष ही खूप महत्त्वाची असतात. बर. एका छोट्याशा अपयशाने खचून जाणं हा खरंय. याच्यावरचं खरंच मार्ग नाही. अपयश येणारच आहे. काहीतरी चुकणारच आहे. इथे कुठलाही सेट फॉर्म्युला नाही आणि त्यामुळे अपयशातनंच आपण शिकत जातो. बरोबर. हळू यश मिळतंच. पण त्याची प्रॅक्टिकल कारणं कुठली असतात? प्रॅक्टिकल कारणं त्याची म्हणजे एक टॅक्सचं नियोजन न करणं. आता जी-एस-टी हा खूप मोठा ॲक्ट आहे. बरोबर. त्याच्यामध्ये चेंजेसही सतत येत असतात आणि खूप लोकांना मी बघितलंय की Googleवर आम्ही बघतो की माझ्या प्रॉडक्टला रेट काय आहे. आम्ही टॅक्सचं पुस्तक उघडूनही बघत नाही किंवा टॅक्स कन्सल्टंटला पैसे कशाला द्यायचे. आत्ता माझा बिझनेस नवीन आहे आणि ही चूक नंतर खूप महागात पडते. कारण गव्हर्नमेंटचा टॅक्स आत्ता ₹2 तुम्ही वाचवायला जाता आणि त्यातून सेव्ह केलेला टॅक्स जर चुकीच्या पद्धतीने सेव्ह केला असेल, तर गव्हर्नमेंट उद्या जेव्हा ते पैसे मागायला येतं, तेव्हा ते टॅक्सही मागतात, इंटरेस्टही मागतात आणि पेनल्टीही मागतात. अच्छा. आणि ही नोटीस इश्यू करण्यासाठी त्यांच्याकडे 7 वर्षाचा अवधी असतो. सो बर. मी आज केलेली चूक मला 7 वर्षांनी विथ इंटरेस्ट जर पे करायची अच्छा. असेल, तर ती खूप मला महागात पडणार आहे. बरोबर. त्यामुळे योग्य लोकांचा सल्ला घ्यावा. ते एक्सपिरियन्स आहेत ना, ते क्वालिफाईड आहेत का, हे बघावं. ओके. Google किंवा AI हे ह्याच्यावरचं उत्तर नाही. बर. स्वतः त्याचा अभ्यास करावा, कायद्याची पुस्तकं वाचावी. नेटवर मिळणारी सगळीच माहिती खरी नसते. तुम्ही विचार करा, की जी-एस-टीमध्ये काही वस्तूंचा दर आज 5% आहे, काही 18%. 18% जर तुम्हाला रेट ॲप्लिकेबल असेल आणि तुम्ही चुकून तो 5% लावला असेल, तुमचं प्रॉफिटचं मार्जिनच टॅक्समध्ये निघून गेलं. अगदी खरं. मग दिवसाच्या शेवटी तुमच्या हातात काय राहिलं? किंवा बरोबर. एक सहज होणारी चूक म्हणजे ट्रेडिंग करताना ही चूक होते, की मी ₹5 ची वस्तू आणली, ₹3 त्याच्यावर मी प्रॉफिट लावला बरोबर. आणि ₹8 ला मी पुढे विकली. असं माझं मीच ठरवलं आणि जेव्हा आता मला ॲडव्हर्टाइज करायची आहे, तेव्हा मग समोरची एजन्सी सांगते मला किंवा इन्फ्लुएन्सर सांगतो, की ह्याचे एवढे-एवढे पैसे होतील आणि मग अच्छा. ते बजेटच माझ्याकडे नसतं. तर बरं. आपल्याला वस्तू प्रोक्युअर केल्यापासनं ही लोकांच्या हातात देईपर्यंत काय-काय खर्च येणार आहेत, याचा विचार करून, प्रोव्हिजन करून मग तुम्हाला त्याची विक्रीची किंमत ठरवायला पाहिजे. बरं. तर तुम्हाला प्रॉपर प्रॉफिट त्याच्यामध्ये मिळू शकतो.